सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आज रात्री 12 वाजेपर्यंत हजार रुपये जे काही निधीमध्ये वाढ झालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते 1500 वरून 2500 रुपये खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये आणि या पात्र लाभार्थ्यांना इथं पैसे खात्यामध्ये इथं येत आहेत. तर आता जे 3 योजनेचे पैसे इथं जमा होत आहे, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे एकत्र पैसे जमा होत आहे. तर आता 2000 ते 2500 रुपये याप्रमाणे काही लाभार्थ्यांना इथं खात्यामध्ये पैसे इथं जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर 1000 रुपये जी काही वाढ झाली, जर तुम्हाला पहिले 1500 मिळत होते, 1000 रुपये जर वाढ झाली तर आता तुम्हाला मिळत आहे इथं 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, यानंतर नांदेड, लातूर, परभणी, बीड, सोलापूर, अकोला, कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये जे की प्रक्रियासुद्धा इथं सुरू झालेली आहे. तर आता लाभ किती मिळणार आहे, तर इथं काही लाभार्थ्यांचे कमेंट्स इथं येतात की आम्हाला 1000 रुपये मिळालेले आहे, काही लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे की आम्हाला 1500, काही लाभार्थ्यांनी तर 2000 ते 2500 रुपयापर्यंत जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना पैसे इथं येत आहेत. यामध्ये निराधार महिला, विधवा, अपंग व्यक्ती, अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त नागरिक, 65 वर्षावरील गरजू नागरिकांना इथं पैसे त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे पाठवलेले आहे. कोणाला पैसे मिळणार नाही. तर आता यामध्ये कोणाला पैसे तर येणार नाही. बँक पासबुक आधारशी लिंक नसलेल्यांना पैसे तर येणार नाही. कागदपत्र अपूर्ण असले तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. यादीत नाव नसल्यास पैसे तर येणार नाही. KYC अपूर्ण असल्यास तुम्हाला पैसे तर येणार नाही. यानंतर कागदपत्र योग्य असतील तरच तुम्हाला पैसे तर येतील. आता नवीन अर्जसुद्धा इथं सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल तर हे कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा अर्ज सादर करू शकता. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, त्याचप्रमाणे अपंग प्रमाणपत्र असेल. ज्यांनी कोणी हँडिकॅप असेल, दिव्यांग असेल तर त्यांना अपंग प्रमाणपत्र लागणार आहे. जर विधवा महिला असेल तर तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. तर अशा जे काही आहे तर अशांना लाभ इथं मिळत आहे. आता यामध्ये महत्त्वाची जी काही सूचना आहे, अनेक वेळा बँक खाते बंद असणे, आधार लिंक असणे, कागदपत्र अपूर्ण असणे त्यामुळे पैसे बरेच जणांचे इथं रखडले जाते. तर आता यामध्ये महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे संपर्क साधायचा आहे. तर आता श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना 65 वर्षावरील गरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत इथे दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत पैसे तर दिले जाते आर्थिक मदत. दिव्यांग योजना तर आता जे काही हँडिकॅप आहेत तर अशांना दरमहा पैसे इथं जमा केले जाते. तर आता त्यांच्या निधीमध्ये वाढ केलेली आहे. जे की पहिले 1500, त्यानंतर 2000 तर आता 2500 देखील त्यांना इथं मिळत आहे. तर 1000 रुपये डायरेक्ट इथं वाढ झालेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये तर आता यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे, जे की यादीमध्ये नाव दाखवल्याप्रमाणे. यानंतर इथे आपलं गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा केले जाईल. छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर इथे आपलं जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यादीमध्ये नाव आहे की नाही तुम्ही लगेच तपासा. यानंतर लवकरच उर्वरित लाभार्थ्यांना पैसे देखील इथं जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांना तर अशाने लेखी अर्ज इथं द्यायचा आहे. काय लेखी अर्ज? माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, तुमचा जिल्हा. संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर ते राहू द्या. श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यात न जमा झाल्याबाबत तर हा जो अर्ज आहे ते तुम्ही तिन्ही योजनेसाठी देऊ शकता. तर आता यानंतर तुम्हाला येतं मी खालील सही करणारा अर्जदार तुमचे नाव लिहा, इथं राहणार,
तुमचा तालुका, जिल्हा. मी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग योजनेचा लाभार्थी आहे. परंतु मागील काही महिन्यांमध्ये या योजनेच्या अनुदानाचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. तर मी माहिती खालीलप्रमाणे, माझी माहिती जे काही आहे खालीलप्रमाणे, यामध्ये तुमचे नाव, आधार क्रमांक न चुकता टाकायचा आहे, बँकेचे नाव टाका, कोणते बँकेचं खातं आहे तुमचं, त्याचप्रमाणे खाते क्रमांक टाका, गाव, तालुका, जिल्हा. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे इथं भरायची आहे. माहिती भरल्याच्या नंतर खाली यायचं आहे, अर्जदाराची सही, नाव, मोबाईल नंबर, दिनांक टाका. आणि हा जो अर्ज आहे तुम्ही तहसील कार्यालय असेल, समाज कल्याण विभागाकडे हा जो अर्ज सादर करायचा आहे. तर आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये, काही लाभार्थ्यांना 1000, 1500 तर 2500 रुपये इथं खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पहिले 1500 मिळत होते, 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली. पहिले 1500 आणि 1000 एकूण 2500 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे.